गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण जे युनिट बघतोय ऑसिलेशन्स, त्यातला आपण आज जो पॉईंट बघणार आहे सिंपल पेंडुलम. अतिशय इझी हा पॉईंट आहे आणि आपल्याला त्या सिंपल पेंडुलमचा पिरियड काढायचा आहे. जसं आपण रोटेशनल डायनामिक्समध्ये कोनिकल पेंडुलमचा स्टडी केला होता, तिथं पण आपण काय काढला होता, पिरियड काढला होता. ओके, आज आपण सिंपल पेंडुलम आहे त्याचा आपण काय काढणार आहे, पिरियड काढणार आहे. माय नेम इज धनंजय सस्ते. आपण हा जो लेक्चर नंबर किंवा व्हिडिओ नंबर 15 चालू आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही जर बघितला व्यवस्थित, प्रत्येक सिक्वेन्सने बघा, जेणेकरून तुम्हाला समजायला काय जाईल, सोपं जाईल. ठीक आहे, सुरुवात करायची. सिंपल पेंडुलम. बघा आजचा जो आपला जो पॉईंट आहे सिंपल पेंडुलम, आपण बघणार पिरियड काढणार आहे, काय अझम्पशन्स बघणार आहे आणि काय लॉ पण बघणार. ठीक आहे, हेडिंग लावतो सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम मध्ये आपल्याला जे एक्सप्रेशन काढायचे पिरियडचं, त्या अगोदर आपल्याला काय डेफिनेशन समजायला लागते. ओके, तुम्हाला हा सिंपल पेंडुलम बघूया आपण. ओके, हे जे ऑसिलेशन्स आहेत, ह्याचा आपल्याला काय काढायचं आहे, पिरियड काढायचा आहे. त्या अगोदर आपल्याला 3 डेफिनेशन बघायचे. पहिल्यांदा आपण जो बघणार आहे डेफिनेशन्स, आयडियल सिंपल पेंडुलम, नंतर प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलमची लेंथ. आता आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय, तर बघा आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय असणार आहे. अँड आयडियल सिंपल पेंडुलम इज ए हेवी पार्टिकल. एक असा काय असणार आहे, हेवी पार्टिकल असणार आहे. ओके, हेवी पार्टिकल्स सस्पेंडेड बाय, आपण जो टांगणार आहे, समजा हा एखादा हेवी पार्टिकल आहे. ओके, आणि तो आपण काय करणार आहे, असा सस्पेंड करणार आहे. ओके, हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन्स. म्हणजे समजा हा हेवी पार्टिकल आहे, हेवी पार्टिकल्स. ओके, आणि तो कशाने सस्पेंड करणार आहे, मासलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंग. ज्याला आपण हा हेवी पार्टिकल टांगलेला आहे, सस्पेंड केला आहे, तो जो स्ट्रिंग आहे, हा जो स्ट्रिंग कसा असला पाहिजे, मासलेस, म्हणजे त्याला मास नसलं पाहिजे. दुसरा इनएक्सटेन्सिबल म्हणजे असा स्ट्रेच झाला नाही पाहिजे. ओके, आणि फ्लेक्झिबल नसावं. ओके, फ्लेक्झिबिलिटी माहिती आहे तुम्हाला. म्हणजे आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय असणार आहे, हेवी पार्टिकल असणार आहे आणि कशाला सस्पेंड केलेला, आपण जो स्ट्रिंग वापरणार आहे, आपण जो दोरा वापरणार आहे, तो कसा असला पाहिजे, मासलेस, इनएक्सटेन्सिबल, रबर नसावा, आणि तो कसा फ्लेक्झिबल, एक स्ट्रिंग्स फ्रॉम ए रिजिड सपोर्ट्स. हा आपला काय असणार आहे, रिजिड सपोर्ट्स. त्याला आपण करणार आहे आयडियल सिंपल पेंडुलम. ओके, दुसरं एक डेफिनेशन आहे प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम म्हणजे काय असणार आहे, म्हणजे आपण एक आता असा एक बॉब घेणार आहे, इट्स लाईक बॉब. ओके, हा बॉब आहे आणि तो कशाला आपण एक स्ट्रिंग घेणार, लाईट म्हणजे हलका, लाईट, आणि ती स्ट्रिंग कशी इनएक्सटेन्सिबल असली पाहिजे, आणि इथं आपण ती काय केलेले, सपोर्ट दिला आहे. बघा प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम म्हणजे काय असणार आहे, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम इज ए स्मॉल हेवी स्पियर. हा काय, स्मॉल हेवी स्पियर, किंवा त्याला बॉब सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला, बॉब. सस्पेंडेड बाय, कशाने सस्पेंड केला, लाईटचा अर्थ हलका. ओके, आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, इनएक्सटेन्सिबल म्हणजे तो स्ट्रेच झाला नाही पाहिजे, रबर नसावा. ओके, आणि स्ट्रिंग फ्रॉम ए रिजिड सपोर्ट, आणि कशाला आपण सस्पेंड करणार आहे, हा जो रिजिड सपोर्ट्स आहे त्याला. बघा हा काय असणार आहे, बॉब. ओके, आणि कशाने सस्पेंड केलेला आहे, हा जो स्ट्रिंग असणार आहे तो काय असला पाहिजे, लाईट आणि इनएक्सटेन्सिबल असला पाहिजे, सस्पेंडेड बाय ए रिजिड सपोर्ट्स. हा झाला प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. ओके, आपण प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलमचा काय काढणार आहे, पिरियड काढणार आहे. आता आपल्याला लेंथ बघायची, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. आता जर आपण लेंथ काढायची असेल तर बघा लेंथचे डेफिनेशन काय असणार आहे, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. बघा हा स्ट्रिंग आहे, आपला बॉब मी मुद्दाम दाखवतोय मोठा. हिथून जी लेंथ असणार आहे ती स्मॉल एल,
ऍक्च्युली आपल्याला ही पण लेंथ इथपर्यंत कन्सिडर करायची. ओके. आणि आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासूनचे डिस्टन्स हा काय असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे डिस्टन्स बिटवीन हा काय असणार आहे, पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्याच्यामधलं जे डिस्टन्स असणार ती काय असणार आहे, लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम. म्हणजे लेंथ कशी कन्सिडर करायची, त्या पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून ते कुठपर्यंत, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत, ती आपली काय असणार आहे, लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम. आता आपण हा कसा काढणार, आतली लेंथ कशी मेजर करणार आहे यातली सांगा बरं. बाय युजिंग व्हर्नियर कॅलिपर्स. व्हर्नियर कॅलिबरनी, तुमचा व्हर्नियर कॅलिपर्स 11th ला झालेला असेल फर्स्ट प्रॅक्टिकल्स, त्या साईने आपण जे जॉज असतात, बिग जॉजच्या साईने आपण ह्याचा काय करणार आहे, डायमीटर, आणि डायमीटरचा हाफ करायचा म्हणजे तुम्हाला काय मिळेल, रेडियस, म्हणजे हा आर. ओके. टोटल लेंथ बघा डेफिनेशन, द डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स बिटवीन कशामध्ये डिस्टन्स असणार आहे, हा काय असणार आहे, पॉइंट ऑफ सस्पेन्शन, आणि हा काय असणार आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब इज कॉल्ड, त्याला म्हणायचं लेंथ ऑफ पेंडुलम. लेंथ ऑफ पेंडुलम समजलं. लेंथ ऑफ पेंडुलम मध्ये काय असणार आहे, इथून जे डिस्टन्स असणार, डिस्टन्स बिटवीन हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे आणि कुठला, बिटवीन द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, त्याला आपण करणार आहे लेंथ ऑफ पेंडुलम. समजलं. पेंडुलम बद्दल माहिती 3 डेफिनेशन लक्षात. आयडियल हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय massless, inextensible and flexible strings from a rigid supports. प्रॅक्टिकल पेंडुलम साठी काय सांगायचं आहे, प्रॅक्टिकल पेंडुलम कशाला सस्पेंड करणार आहे, ए बॉब किंवा हेवी स्पियर सस्पेंडेड बाय ए लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. लाईट स्ट्रिंग हलकी असली पाहिजे आणि इनएक्सटेन्सिबल. आणि लेंथ ऑफ पेंडुलम म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन, कशामधलं डिस्टन्स, हे पॉइंट ऑफ सस्पेन्शन, हा पॉइंट ऑफ काय सस्पेन्शन, इथून हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि या बॉबचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटरला असणार आहे, तिथून जे डिस्टन्स मेजर करायचं. इथपर्यंत काय असणार, हे मेजर करू शकतो बाय युजिंग स्केल, पण इथपर्यंत आपण मेजर करू शकत नाही. मग बाय युजिंग आपण एक व्हर्नियर कॅलिबरच्या साइन आपण त्याची रेडियस काढून ती ऍड करू शकतो, लाईक दिस फॉर्म्युला. ओके, समजलं. ह्या 3 डेफिनेशन्स. आपल्याला सिंपल पेंडुलम मध्ये काय काढायचं आहे, पिरियड काढायचा आहे. ओके, बघा पॉज करून या डेफिनेशन लिहा. अतिशय एक्सप्रेशन सोपं आहे. बघा आता आपल्याला प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम बघू. हा रिजिड सपोर्ट्स, हे लेंथ इथपर्यंत लेंथ आहे. ओके, आता जो बॉब आहे तो इक्विलिब्रियम पोझिशनला आहे, रेस्ट स्थिर आहे. हा ओ ए जर पोझिशन बघितली, पोझिशन ऑफ ओ ए, त्या कंडिशनला बॉब जो आहे तो इक्विलिब्रियम पोझिशनला म्हणू आपण, किंवा मीन पोझिशनला आहे. तर ते बॉबचं जे वेट आहे, वेट आपल्याला माहिती आहे, वेट कुठं असतं, बॉबला मास आहे, एम म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ बॉब, आणि त्याचं वेट कुठं असणार आहे, वेट म्हणजे तो फोर्स आहे, आणि तो फोर्स कुठं असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स एम जी. ओके, म्हणजे वेटला कोण बॅलन्स करते, ते टेन्शन, टेन्शन टी. इथं आपण टेन्शन टी डॅश म्हणू, कारण आपल्याला पिरियड काढायचा आहे. सिंपल पेंडुलम साठी पिरियड काढणार आहे, तर पिरियड साठी आपण नोटेशन काय वापरणार आहे, टी वापरणार. ओके, पण टी डॅश काय असणार आहे, टेन्शन, आणि हा काय असणार वेट, म्हणजे टी डॅश इज इक्वल असणार आहे एम जी. इक्विलिब्रियम पोझिशनला ही कंडिशन आहे. ओके, पण आपला जो बॉब आहे, आपल्याला पिरियड कुठला काढायचा आहे, पिरियड आता बघा, हा जो बॉब आहे रेस्टला आहे, ओ ए पोझिशनला आहे, त्याचं वेट कुठं असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि टेन्शन कुठं असणार आहे, टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग, आणि ते कुठं असणार, टुवर्ड द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. त्याच्या बॉबच्या वेटला कोण बॅलन्स करते, त्याला टेन्शन टी डॅश. ओके, आता हा जर बॉब मी डिस्प्लेस केला, बघा या पोझिशन पासून जर डिस्प्लेस केला, जिथून आपण डिस्प्लेस करतोय ती जी असणारी पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन्स.
ओके, रिलीज केला तर तो असा काय होईल, ऑसिलेट. आपल्या युनिटचं नाव आहे ऑसिलेशन्स. मग ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, ह्या पेंडुलमचा काय करायचा आहे, पिरियड फाइंड आउट करायचा आहे, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. पिरियड तुम्हाला माहिती आहे, जर इथून जर रिलीज केला, इथून ज्या पॉईंटपासून रिलीज केला आहे, परत इथं एक ऑसिलेशन्स कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ, टाइम टेकन बाय द पार्टिकल किंवा टाइम टेकन बाय द बॉब टू कंप्लीट वन ऑसिलेशन्स, त्याला आपण करणार आहे पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम. तो आपल्याला पिरियड काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. अतिशय सिम्पल एक्सप्रेशन्स आहे बघा, सिम्पल आहे. आता आपण मी डायग्राम स्केच करतो. रिजिड सपोर्ट्स अ पॉइंट ऑफ सस्पेन्शन ओ म्हणू. ओके, आता आपण डिस्प्लेस्ड पोझिशन साठी बघूया डायग्राम. याची फिगर ए, ही फिगर बी म्हणूया. ओके, आता मग हा बॉब आपण डिस्प्लेस करणार आहे. आणि रिलीज केल्यानंतर तो काय होईल, असा ऑसिलेट. फिगर बी. ओके, मग आता जनरल माहिती आपण बघू. यम म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ द बॉब. यम म्हणजे काय असणार आहे, मास ऑफ द बॉब. या पेंडुलमचं मास असणार आहे. ओके, एल म्हणजेच लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, त्याची आपण डेफिनेशन ऑलरेडी बघितलेली. ओके, म्हणजे एल स्मॉल एल प्लस काय असणार आहे, आर. ओके, नंतर टी डॅश हे काय असणार आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, ही ओ ए, ही बी म्हणू, हा सी म्हणू. ओ ए जी असणार आहे ती काय असणार आहे, इक्विलिब्रियम पोझिशन बॉब आहे, किंवा त्याला मीन पोझिशन सुद्धा म्हणू. नंतर ओ बी किंवा ओ सी ही कोणती असणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशन्स. ओके, ही किंवा ही एक्स्ट्रीम. नंतर इथं एक ज्यावेळेस आपण हा डिस्प्लेस करू, एक स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार आहे, थिटा. थिटा काय असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर अँप्लिट्यूड सुद्धा म्हणतात. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इथून ही हा डिस्प्लेस करतो, ही त्याची एक्स. एक्स काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ बॉब फ्रॉम इट्स मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून ही डिस्प्लेसमेंट असणार आहे. ओके, बघा थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, ही डिस्प्लेसमेंट आहे फ्रॉम इट्स मीन पोझिशन ओ ए, इक्विलिब्रियम पोझिशनला किंवा मीन पोझिशनला. आता ज्यावेळेस डिस्प्लेस करू ओ बी, किंवा इकडे डिस्प्लेस करा राईटला किंवा लेफ्टला, ती कोणती असणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशन्स. ओके, हे लेबलिंग डायग्रामवरून लेबलिंग केलेले आपण. ओके, बघा आता हे पण पॉज करून लिहा, म्हणजे आपल्याला एक्सप्रेशन बघायला काय अडचण नाही. ओके, राईटला डिस्प्लेस करू शकता बॉब, लेफ्टला डिस्प्लेस करू शकता. फक्त ती जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार किंवा अँप्लिट्यूड जी असणार ती काय असली पाहिजे, व्हेरी स्मॉल. म्हणजे असं पण हा डिस्प्लेस करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची प्रिकॉशन्स काय घ्यायची, हा जो बॉब आहे आता इक्विलिब्रियम पोझिशनला, ही जी डिस्प्लेसमेंट असणार ती काय असली पाहिजे, व्हेरी स्मॉल. ही जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे किंवा अँप्लिट्यूड जी असणार आहे, मीन पोझिशन पासून जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जी असणार ती काय असली पाहिजे, व्हेरी स्मॉल. किंवा हा जो अँगल असला पाहिजे काय असला पाहिजे, व्हेरी स्मॉल. ही प्रिकॉशन घ्यायची एक्सप्लेन करतो. ओके, ओके, आता कन्सिडर सिंपल पेंडुलम ऑफ मास एम. ओके,
आता आपण लेबलिंग बघितलेले. आता इन द डिस्प्लेस्ड पोझिशन करूया डायरेक्ट. इन द डिस्प्लेस्ड पोझिशन बॉब आता डिस्प्लेस झालेला आहे कुठून? ए पोझिशन पासून. ती कोणती? मीन पोझिशन. ही कोणती? एक्स्ट्रीम पोझिशन. ही पण एक्स्ट्रीम. कुठेही डिस्प्लेस करा तुम्ही. इन द डिस्प्लेस्ड पोझिशन. आता बॉब कुठे? बी पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनला. इट इज ऍक्टेड अपॉन बाय द टू फोर्सेस. त्यावरती दोन फोर्स ऍक्ट होत आहेत बघा. बॉब ऍट पोझिशन बी, ऍट पोझिशन बी किंवा सी म्हणा. ज्यावेळेस तो बी पोझिशन असेल किंवा सी पोझिशन असेल, इट इज ऍक्टेड अपॉन बाय बॉब ऍट पोझिशन बी. इट इज ऍक्टेड अपॉन बाय द टू फोर्सेस. टू फोर्सेस, दोन फोर्सेस ज्यावरती ऍक्ट होणार. पहिला जो फोर्स असणार आहे इट्स वेट. इट्स वेट mg ऍक्टिंग वर्टिकली. कुठं असणार आहे? डाऊनवर्ड. डाऊनवर्ड्स डायरेक्शन्स. त्या जे बॉबचं जे वेट असणार ते वेट कुठं असणार? वर्टिकली डाऊनवर्ड्स. ओके, वेट कुठं असणार? वर्टिकली डाऊनवर्ड्स. आणि दुसरा जो फोर्स असणार आहे टेन्शन. टेन्शन टी डॅश ते कुठं असणार आहे? along the string and directed towards the point of suspension. Point of suspension means कुठं? Point of O. ओके, बघा दोन फोर्स ऍक्ट होतात इन द. ज्यावेळेस आपण हा बॉब इथून डिस्प्लेस करू, बी पोझिशनला डिस्प्लेस करा किंवा सी पोझिशनला. आपण ती कोणती पोझिशन असणार आहे? एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणू आपण. ओके, त्यावरती दोन फोर्स ऍक्ट होणार. इट्स वेट mg कुठं असणार? व्हर्टिकल डाऊनवर. आणि टेन्शन टी डॅश हे कुठं असणार आहे? अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. ओके, आता जर इथं जर बघितलं, हे जे बॉबचे जे वेट आहे ते व्हर्टिकल डाऊनवर्ड. टेन्शन टी. ज्यावेळेस बॉब इक्विलिब्रियम पोझिशनला होता, हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन ओ. त्याचं वेट कुठं? तो व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आणि त्या वेटला कोण बॅलन्स करतं? टेन्शन. म्हणजे टी डॅश इज इक्वल आता mg. ही कुठली पोझिशन होती? मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन्स. इक्विलिब्रियम पोझिशनला ही कंडिशन्स आहे. पण ज्यावेळेस बॉब एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला बघा टेन्शन खालच्या दिशेला आहे आणि वेट कुठे? व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आणि टेन्शन कुठे? अलॉंग द स्ट्रिंग. इक्वल आणि अपोजिट नाही. मग आपण इथं काय करणार आहे? रिझॉल्युशन्स. वेटचं आपण काय करणार आहे? रिझॉल्युशन्स करणार आहे इंटू टू कंपोनेंट्स. बघा, द वेट mg can be resolved into two perpendicular components. दोन कंपोनेंट्स मध्ये त्याचं आपण काय करणार आहे? रिझॉल्युशन्स करणार आहे. बघा, एक मी कंपोनेंट ड्रॉ करतो असा. हा एक कंपोनेंट, त्याला y ऍक्सिस म्हणू. आणि हा एक कंपोनेंट x ऍक्सिस म्हणू. ओके, हा थिटा. त्यामुळे हा सुद्धा किती असणार आहे? थिटा. ओके, आता मी इथं दाखवतो. हा बॉब वेट mg, हा y, हा x, हे टेन्शन टी डॅश, हा थिटा. ओके, हे जर जोडले तर मला सांगा, हा जो ट्रायंगल दिसतोय हा ट्रायंगल वरून कॉस थिटा काय असेल? कॉस थिटा ऍडजेसंट साइड्स म्हणजे y अपॉन हायपोथिनियस mg. म्हणजे y जर काय मिळेल? mg कॉस थिटा. म्हणजे आपल्याला हा काय मिळाला? mg कॉस थिटा. ओके, म्हणजे y जो कंपोनेंट कोणता मिळाला? mg कॉस थिटा. आता ह्याच डायग्राम वरून बघा, साइन थिटा काय असेल? साइन थिटा कोणासमोरील हा x, त्यामुळे हा सुद्धा काय असणार आहे? x अपोजिट साइड्स अपॉन हायपोथिनियस mg. आणि देअरफॉर काय मिळेल आपल्याला? x इज काय मिळेल?
एम जी साइन थिटा. म्हणजे आपल्याला दोन कॉम्पोनंट मिळाले. कोणता कॉम्पोनंट मिळाला? हा एम जी साइन थिटा. दोन कॉम्पोनंट वेट एम जी कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट्स. आणि दोन कॉम्पोनंटचं रिझॉल्युशन केले. त्यातले आपल्याला एक कॉम्पोनंट कोणता मिळालाय? पहिला जो कॉम्पोनंट मिळालाय त्याला ए म्हणू आपण. द वर्टिकल कॉम्पोनंट किंवा द कॉम्पोनंट एम जी कॉस थिटा, तो कुठे? अलॉंग द स्ट्रिंग. एम जी कॉस थिटा कशावरती? अलॉंग द स्ट्रिंग. आणि दुसरा जो असणार आहे हा स्ट्रिंगला बघा, हा कसा आहे? परपेंडिक्युलर. स्ट्रिंगला, ही जी स्ट्रिंग आहे आपली त्याला कसा आहे? परपेंडिक्युलर. कोणता कॉम्पोनंट? एम जी साइन थिटा. बघा, द कॉम्पोनंट एम जी साइन थिटा परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग. हे दोन कॉम्पोनंट्स मिळाले. पहिला जो कॉम्पोनंट कोणता मिळाला? हा जो कॉम्पोनंट एम जी कॉस थिटा अलॉंग द पुढे स्ट्रिंग वरती. आणि दुसरा कॉम्पोनंट एम जी साइन थिटा कसा? स्ट्रिंगला तो कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. ओके. आता ह्यांचा दोघांचा रोल काय? खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपलं जे एक्सप्रेशन पिरियड काढायचं आहे त्यासाठी आपण त्या दोघांचा रोल खूप महत्वाचा आहे ते आपण बघूया. हे पॉज करून लिहा. बघा, हे समजलं ना? रिझॉल्युशन कसं केलं? साधं सिंपल आहे. आपण बऱ्याच वेळा रिझॉल्युशन्स बघितलेले. बघा, हा जो कॉम्पोनंट आहे एम जी कॉस थिटा, हे टेन्शनला तो काय करणार आहे? बॅलन्स. बघा, द कॉम्पोनंट ऑफ एम जी कॉस थिटा इज बॅलन्स बाय द टेन्शन ऑफ द स्ट्रिंग. द कॉम्पोनंट एम जी कॉस थिटा इज बॅलन्स्ड द टेन्शन टी डॅश इन द स्ट्रिंग. ओके. ह्याचा रोल समजला? थोडक्यात बॉबच्या वेटला तो काय करतोय? बॅलन्स करतोय. म्हणजे ज्यावेळेस हा बॉब ऑफलेट होत असेल असा, ज्यावेळेस ह्या पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनला किंवा हिथं किंवा हिथं, ह्या पोझिशनला किंवा ह्या पोझिशनला, हिथं एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही एक्स्ट्रीम पोझिशन, ज्यावेळेस ह्या पोझिशनला त्याचं वेट आहे, वेट किंवा टेन्शन द स्ट्रिंग, त्याला कोण बॅलन्स करते? तर हा एम जी कॉस थिटा. ज्यावेळेस हा बॉब ह्या पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशन किंवा हिथं येईल बॉब, तो टेन्शन टी डॅश, तर त्याला बॅलन्स कोण करणार आहे? हा एम जी कॉस थिटा. हा काय करतोय? बॅलन्स करतोय. पहिला रोल समजला एम जी कॉस थिटाचा. आता दुसरा जो दुसरा बघा, द कॉम्पोनंट. कोणता कॉम्पोनंट? परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे. तर परपेंडिक्युलर कॉम्पोनंट एम जी साइन थिटा. एम जी साइन थिटा. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. बॉबचे आपले जे डिस्प्लेसमेंट आहे ते इकडे, बॉबची डिस्प्लेसमेंट इकडे. ओके. ह्या दिशेला आहे. बॉबची डिस्प्लेसमेंट कुठे? इकडे. ओके. आणि त्या बॉब वरती फोर्स ऍक्ट होतो, तो कोणता? एम जी साइन थिटा. जो फोर्स इकडे आहे ती कोणती पोझिशन आहे? मीन पोझिशन. हे कसे? ह्याचं रिझॉल्युशन केलेलं आहे. वेट म्हणजेच फोर्स आहे. आणि वेटच आपण दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्युशन केले. हा सुद्धा काय आहे? फोर्स. आणि हा सुद्धा काय? फोर्स. आणि जो फोर्स कुठं असतो? टुवर्ड द मीन पोझिशन, त्याला आपण कोणता फोर्स म्हणतो? रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे हा कसा ऍक्ट असणार आहे? द कॉम्पोनंट एम जी साइन थिटा कसा ऍक्ट असते? रिस्टोरिंग फोर्स. आणि तो कुठं असणार? टुवर्ड्स द मीन पोझिशन. बघा, द कॉम्पोनंट एम जी साइन थिटा ऍक्ट्स ऍज अ रिस्टोरिंग फोर्स and directed towards the mean position. आणि जो फोर्स टुवर्ड्स द मीन पोझिशन असतो त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतो, एम जी साइन थिटा. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते? आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे? हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडे आणि फोर्स कुठे? ह्या दिशेला. समजलं? निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते? अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे? ह्या दिशेला आहे. आणि फोर्स कुठे ऍक्ट होते? हा फोर्स जो आहे तो कुठे? मीन पोझिशनकडे. तो मीन पोझिशनकडे. समजलं दोघांचे रोल काय? ह्याचा रोल काय? तर बॉबचं जे वेट आहे, ज्यावेळेस बॉब इकडे येईल
त्याच्या वेटला तो काय करतोय, ह्या पोझिशनला किंवा त्या पोझिशनला जाईल, त्या वेटला कोण बॅलन्स करण्याचं काम कोण करते, तर हा mg cos थिटा काय करतोय, तो बॅलन्स करतोय. आणि ह्याचा रोल काय, तर ज्यावेळेस बॉब एक्स्ट्रीम पोझिशनला येईल, इथे येईल, त्याला माघारी आणण्याचं काम, मीन पोझिशनला आणण्याचं काम कोण करतोय, इकडे गेला की फोर्स कुठे ऍक्ट होतोय, ह्या दिशेला. जेव्हा बॉब इथं असेल त्यास हा काय करतोय, हा कंपाऊंड त्याला कुठं आणतो, इकडे आणतो. ज्यावेळेस इकडे त्यावेळेस हाच कंपाऊंड कुठं असणार आहे, mg sin थिटा टुवर्ड द मीन पोझिशन. आणि जो फोर्स टुवर्ड द मीन पोझिशन असतो त्याला आपण काय म्हणतो, रिस्टोरिंग फोर्स. दिस इज द रिस्टोरिंग फोर्स. आणि निगेटिव्ह साइन काय करते, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडे असेल तर हा फोर्स कुठं असणार आहे, इकडे असणार. ज्यावेळेस थिटा इकडे येईल, ज्यावेळेस बॉब इकडे डिस्प्लेस होईल, त्यावेळेस फोर्स कुठं असणार आहे, इकडे असणार. ओके, इज दॅट क्लिअर? हे समजलं? एक समजणं खूप महत्वाचं आहे. बघा आता आपण सुरुवातीला सांगितलं अँप्लिट्यूड शुड बी स्मॉल. तो थिटा जो असणार आहे त्याला इक्वेशन नंबर 7. थिटा जो असणार आहे, थिटा इज व्हेरी स्मॉल. तो किती असला पाहिजे, लेस दॅन 10 डिग्री पेक्षा काय असला पाहिजे, लहान असला पाहिजे. म्हणजे अँप्लिट्यूड काय असले पाहिजे, स्मॉल असले पाहिजे. त्यावेळेस हा एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे देअरफॉर साइन थिटा अप्रॉक्सिमेटली काय असणार आहे, थिटा. मग इक्वेशन काय होईल बघा, एफ इज इक्वल टू मायनस mg थिटा. ओके, आता डायग्राम मध्ये बघा, ही एक्स, हा थिटा, हा लेंथ, आणि हा जर असा जर फिरला, इट्स लाईक सर्क्युलर मोशन. ओके, इथं मी दाखवतो, हा थिटा, हा एक्स डिस्प्लेसमेंट, आणि हा काय आपली अर्क. अर्कचा फॉर्म्युला काय असतो, अर्क एक्स इज इक्वल टू थिटा इंटू लेंथ. लेंथ म्हणजेच रेडियस ऑफ सर्कल्स. तर आपली लेंथ आहे ठीक असणार आहे. देअर फोर थिटा काय असणार आहे, एक्स अपॉन एल. म्हणजे आपल्याला इथं जो फॉर्म्युला मिळाला आहे, थिटा किंवा अर्क इज इक्वल टू थिटा इंटू एल, आणि थिटा इज इक्वल काय असणार आहे, एक्स अपॉन एल. तो इथं आपण पुट करू. बघा म्हणजे काय मिळेल, F is equal to minus mg x upon L. ओके, ह्यात कॉन्स्टंट कोण कोण आहे, हे इक्वेशन जर बघितलं कॉन्स्टंट कोण कोण आहे. मास, बॉबचं मास काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. हा जो बॉब आहे त्याचा मास कॉन्स्टंट. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जिथं आपण एक्सपेरिमेंट करतो त्या प्लेसचे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते कॉन्स्टंट. आणि लेंथ कॉन्स्टंट, बदला तर एक्स बदलू शकतो आपण. डिस्प्लेसमेंट किती देतोय, बॉबची डिस्प्लेसमेंट किती आहे. ओके, त्यामुळे एक्स काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणजे आपण हा एक्स एवढा आहे का, एवढा आहे का, एवढा आहे. म्हणजे हे सगळं कॉन्स्टंट असणार आहे. एम जी अँड एल आर कॉन्स्टंट. हे जर सगळं कॉन्स्टंट असेल तर इक्वेशन काय येईल बघा, एफ डायरेक्टली इक्वेशन नंबर 2. कशाचं इक्वेशन आहे, म्हणजे हा काय रिस्टोरिंग फोर्स. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय अपोजिट आहे. डिस्प्लेसमेंट जर इकडे असेल तर फोर्स कुठे, इकडे मीन पोझिशनकडे. आणि जो फोर्स मीन पोझिशनकडे असतो त्याला रिस्टोरिंग फोर्स. आणि तो बॉब कोणती मोशन परफॉर्म करणार आहे, सिंपल हार्मोनिक मोशन्स. म्हणजे तो जो बॉब आहे, बॉब कोणती मोशन परफॉर्म होते, सिंपल हार्मोनिक मोशन्स. हे इक्वेशन सांगते. हे सुरुवातीला आपण सेकंड व्हिडिओ बघा तो त्यासाठी, पण त्यासाठी सांगताना सांगितलं सेकंड सगळे लेक्चर्स सिक्वेन्सने बघा. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळालं, एफ इज इक्वल टू मायनस एक्स इंटू एक्स. आणि निगेटिव्ह साइन केल्यास करते, हे दोन कसे असणार, अपोजिट. डिस्प्लेसमेंट इकडे असेल तर फोर्स कुठं असणार, टुवर्ड द मीन पोझिशन. आणि जो फोर्स टुवर्ड द मीन पोझिशन असतो त्या पार्टिकलवरती किंवा त्या बॉबवरती रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतोय. आणि तो बॉब कोणती मोशन परफॉर्म करणार आहे, बाय दिस सिंपल हार्मोनिक मोशन्स. ओके,
आता आपल्याला पिरियड काढायचा आहे. आपल्याला पिरियडसाठी बघा आपल्याला पिरियड फाइंड आउट करायचा आहे. आता पिरियडचा फॉर्म्युला काय असतो? T इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, आणि ओमेगा म्हणजेच काय? ओमेगा स्क्वेअर के अपॉन एम, आणि ओमेगा काय असणार आहे? अंडर रूट के अपॉन एम. ओके, आणि आपल्याला माहित आहे फोर्स इज इक्वल टू काय असतो? मायनस के एक्स. डेफिनेशन ऑफ SHM. डेफिनेशन ऑफ SHM. ओके, आणि फोर्स इज काय असतो? मास इनटू ऍक्सलरेशन. हे इक्वेशन इथं पुट करू, म्हणजे मास इनटू ऍक्सलरेशन मायनस के एक्स. ओके, मग हा काय करू? इकडे पाठवू किंवा एक्स इकडे येईल. देअरफॉर के इज इक्वल काय मिळेल? मायनस एम ए अपॉन एक्स हे मिळालं. ओके, आणि इन मॅग्निट्यूड फॉर्म. मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये काय येईल बघा? K is equal to ma upon x. ओके, तो इथं पुट करू आपण. बघा इक्वेशन काय? ओमेगा इज इक्वल टू ma अपॉन x, आणि हा m कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन जे मिळणार आहे ओमेगा इक्वल टू अंडर रूट a अपॉन x. म्हणजे t इज काय मिळाला? 2 पाय अंडर रूट ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट्स. इक्वेशन नंबर 4. बघा इक्वेशन नंबर 4 काय मिळाले आपल्याला? t इज इक्वल टू पाय अंडर रूट a अपॉन x ऍक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट्स. आता आपला जो फॉर्म्युला आहे हे इक्वेशन, ह्याचा मॅग्निट्यूड फॉर्म काय? मॅग्निट्यूड फॉर्म वी हॅव f इज इक्वल टू मायनस mg x अपॉन l. मॅग्निट्यूड फॉर्म काय असणार? f इज इक्वल टू mg x अपॉन l. ओके, आणि फोर्स म्हणजेच काय असतो? मास इंटू ऍक्सलरेशन mg x अपॉन l. यातला m कॅन्सल होईल, म्हणजे इज इक्वल टू g x अपॉन l. हा x इकडे डिवाइड होईल. बघा a अपॉन x आणि g अपॉन l. इथं पुट करू. पुट इन इक्वेशन 4 वी गेट t इज इक्वल काय मिळाला? 2 पाय अंडर रूट काय असणार आहे? g अपॉन l. हा वर जाईल, t इज इक्वल काय मिळाला आपल्याला? 2 पाय अंडर रूट l अपॉन g. इक्वेशन नंबर 5. दिस एक्सप्रेशन कशाचं असणार आहे? दिस एक्सप्रेशन पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आणि पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम कशावरती डिपेंड असणार आहे? लेंथ ऑफ पेंडुलम अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लेंथ जरी बदलली तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी करणार आहे, चेंज होणार आहे. ओके, इथे बघा इक्वेशन नंबर जर 5 जर बघितलं तर दिस एक्सप्रेशन गिव्ह काय असणार आहे? पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम्स. आणि ते फॉर इक्वेशन काय बघा? 2 पाय अंडर रूट l अपॉन g. आणि पिरियड कशावरती डिपेंड असणार आहे? l आणि g. ओके,
आता आपल्याला फ्रिक्वेन्सी बघूया. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर नंबर ऑफ ऑसिलेशन्स. फ्रिक्वेन्सी जर काढायची असेल तर नंबर ऑफ ऑसिलेशन्स काय असणार बघा, हे नंबर ऑफ ऑसिलेशन्स. हा झाला पिरियड. हा इथून जर सोडला तर इथं आला तर हा पिरियड झाला. हे नंबर ऑफ 1 2 3 4 6 हे नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय येईल बघा. फ्रिक्वेन्सी काय असते, n इज इक्वल टू 1/t. ओके, मग n इज काय मिळेल आपल्याला 2 पाय अंडर रूट l अपॉन g. हा g वर जाईल, म्हणजे n इज काय मिळेल आपल्याला 1 एक मिनिट व्यवस्थित लिहूया, इथं लिहितो, हे पॉज करून लिहिल्यानंतर. फ्रिक्वेन्सी काय असते, n इज इक्वल टू 1/t. n इज इक्वल टू असणार आहे t म्हणजेच काय असणार आहे 2 पाय अंडर रूट l अपॉन g. हा g वर जाईल, म्हणजे n इज काय मिळेल 1/2 पाय अंडर रूट g अपॉन l. फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंडुलम आणि पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम्स. ओके, इथं मास इंडिपेंडेंट आहे. ओके, आता ह्याच्यावरून आपण 4 लॉ बघणार आहे, किंवा कन्क्लुजन याच्यावरून म्हणू शकतो आपण. आणि ते कन्क्लुजन काय बघा. आता कन्क्लुजन अतिशय सोपं आहे. आपला पिरियडचा फॉर्म्युला फक्त लक्षात t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट l अपॉन g. ओके, पहिला जो लॉ असणार आहे किंवा कन्क्लुजन म्हणून आपण बघा, हे लक्षात ठेवायचं, बाकीकडे बघूच नका. हा आणि हा काय आपला पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. हे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल, याला काय म्हणतो आपण स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली इक्वल टू असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ किंवा सिंपल पेंडुलमची लेंथ. दुसरा लॉ बघा, t इज इक्वल टू काय असणार आहे हा आणि हा. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज हा काय इनव्हर्सली इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि तिसरा जो असणार आहे, तुम्हाला सांगा मास आहे का, मास काय ऍब्सेंस आहे. म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स अपॉन मास. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द बॉब. ओके, आणि चौथा जो असणार आहे तो एम्प्लिट्यूड. ओके, एम्प्लिट्यूड काय असले पाहिजे, शुड बी स्मॉल असले पाहिजे. एम्प्लिट्यूड त्याच्यामध्ये काय असले पाहिजे, स्मॉल असली पाहिजे. ओके, एम्प्लिट्यूड वरती पण हे राहत नाही, इथे एक टर्म नाही. ओके, आता आपल्याला जो अझम्पशन्स बघायचे, अझम्पशन्स 3 अझम्पशन्स आहेत. अझम्पशन्स ऑफ सिंपल पेंडुलम. तीन अझम्पशन्स आपण बघणार आहे. पहिलं जे अझम्पशन्स असणार आहे, द एम्प्लिट्यूड जे असणार आहे, एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स इज व्हेरी स्मॉल. द एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स इज व्हेरी स्मॉल. जे आपण एम्प्लिट्यूड देणार आहे, ही एम्प्लिट्यूड काय असली पाहिजे, व्हेरी स्मॉल असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं एम्प्लिट्यूड जे असणार ती काय असली पाहिजे, व्हेरी स्मॉल. जेवढी कमी असो तेवढी बेस्ट राहील. म्हणजे ऍटलीस्ट 20 टाइम्स स्मॉलर दॅन लेंथ. म्हणजे लेंथ जी असणार आपल्या सिंपल पेंडुलम त्यापेक्षा किती असली पाहिजे, 20 टाइम्स लहान असली पाहिजे. एवढी जर लेंथ असेल तर 20 टाइम्स काय असली पाहिजे, स्मॉल असली पाहिजे. दुसरा जो असणार आहे द लेंथ ऑफ स्ट्रिंग इज लार्ज. जी लेंथ घेणार आहे आपण ती काय असली पाहिजे, लार्ज. लेंथ ऑफ स्ट्रिंग काय असली पाहिजे, लार्ज. आणि थर्ड जो असणार आहे, ड्युरिंग द ऑसिलेशन्स, ज्यावेळेस हा बॉब ऑसिलेट होईल, बरोबर आहे, बॉब मूव्स अलॉंग द सिंगल व्हर्टिकल प्लेन. हे जे सिंगल व्हर्टिकल प्लेन मध्ये काय झालं पाहिजे, असा ऑसिलेट झाला पाहिजे. बघा तिसरं जे असं अझम्पशन असणार, ड्युरिंग ऑसिलेशन्स द बॉब moves along a single
सिंगल वर्टिकल प्लेन, म्हणजे जो बॉब जो मूव्ह होणार आहे तो कसा मूव्ह झाला पाहिजे, सिंगल वर्टिकल प्लेन मध्ये काय झाला पाहिजे, मूव्ह झाला पाहिजे. ओके, बघा 3 जे अजम्पशन्स आहेत ते व्यवस्थित हे करा. हे 2 मिनिटात या, जरा नॉइज येतोय. ओके, बघा हे अजम्पशन्स अँप्लिट्यूड काय असली पाहिजे, स्मॉल्स. द लेंथ ऑफ स्ट्रिंग काय असली पाहिजे, लार्ज. आता आपण बघितली लेंथ ही काय असली पाहिजे, लार्ज असली पाहिजे. ओके, आणि ड्युरिंग द ऑसिलेशन्स हा जो बॉब कसा मूव्ह झाला पाहिजे, सिंगल हे वर्टिकल सिंगल प्लेन मध्ये असा ऑसिलेट झाला नाही पाहिजे. असा कसाही ऑसिलेट झाला नाही पाहिजे, तो एका प्लेन मध्येच काय झाला पाहिजे, ऑसिलेट्स झाला पाहिजे. ओके, हे तर अँप्लिट्यूड जास्त दिसते, ऍक्च्युली अँप्लिट्यूड काय असले पाहिजे, व्हेरी स्मॉल. ओके, आणि आपण जर इथं बघितले ती लॉ जे बघितले किंवा कन्क्लुजन, पिरियड ऑफ सॅम्पल डायरेक्टली स्क्वेअर रूट ऑफ लेंथ इनव्हर्सली एक्सेलरेशन ग्रॅव्हिटी डज नॉट डिपेंड्स अपॉन मास अँड डज नॉट डिपेंड्स अपॉन अँप्लिट्यूड, किंवा अँप्लिट्यूड काय ठेवायची, स्मॉल ठेवायची. ओके, समजलं? पॉज करून लिहा. आता हे सिंपल आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याच्यावरून काय करायचं, फॉर्म्युला फक्त लक्षात, त्याच्यावरून काय करायचे 4 लॉ. ओके.